सुस्वागतम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जातो आहे प्रतापगडला. तर अराऊंड 4:30 वाजता आम्ही निघालेलो पवईवरून प्रतापगडसाठी. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे मुंबई गोवा हायवेवर आणि चहा पिण्यासाठी आम्ही एका छोट्याशा टपरीवर थांबलेलो. तर आम्हाला गुगल मॅपवर अराऊंड म्हणजे 9 वाजेपर्यंत टाईम दाखवतो आहे प्रतापगडचा. तर आता आपण बघूया कसा होतं तिकडचा ब्लॉग आणि आपण काय काय बघणार आहोत गडावर. ते स्टे ट्यून, तुम्ही नक्की जरूर बघा शेवटपर्यंत ब्लॉग. तर माझ्यासोबत आहे अमल, त्याचं पण चॅनल आहे यूट्यूबवर. त्याच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा. आणि आपल्यासोबत आहेत सेजल आणि गाडी चालवतोय तो नयन आहे. तर जरूर बघत राहा. तर मित्रांनो, आपण कापडे या गावात थांबलेलो आहोत. इथून आता अराऊंड 20 किलोमीटरचा प्रवास आपला आहे. तर आता आम्ही नाश्त्यासाठी इथे एका छोट्याशा घरगुती हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. तर मित्रांनो, फायनली माझ्या मागे जो बघताय तो आहे प्रतापगड. ह्याचा इतिहास तुम्हाला वेगळा सांगायची गरज नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की प्रतापगड म्हणजे काय आहे. तर गडावर अशा पायऱ्या आहेत चढायला आणि सध्या आता काम चालू आहे इथे. एकच मार्ग आहे. एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आता आणि बाहेरचे बाहेर. पूर्वी कसं होतं, सूर्योदयाला खोलायचो, सूर्यास्ताला बंद करायचो. ते रिवाज आजही आपण पाळतो. फक्त सकाळी 6ला उघडतो, रात्री 9ला बंद करतो. दरवाजाची उंची तुम्ही पाहिली तर इतर किल्ल्यांपेक्षा थोडीशी लहान आहे, कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये जाऊ नये. आणि त्यावेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा. हत्तींना पळवत आणायचे, दरवाजावरती आदळवायचे. पण ही जागा बघा, एक तर वळणदार आणि चढणीची आहे. सध्या आपण पायऱ्या बनवले तर 95 पायरी संपल्यानंतर आपली अवस्था ही आहे तर हत्ती इथे पोहोचू शकत नाही. आणि या सर्व रचनेला आपल्याकडे काय म्हणतात, गोमुखी रचना, म्हणजे गायीच्या तोंडासारखं. गायीचं तोंड पुढच्या बाजूला निमुळतं, आतमध्ये मोठं असतं. समोरचा परिसर अरुंद आहे आणि बाकीचा परिसर मोठा आहे, कारण शत्रूचे 100-150 लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नये. समजा 20-25 आले तर त्यांना मारायला भिंतींना होलं ठेवले. एका बाजूने तोफेचा मारा करा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाका. असं वेगवेगळं नियोजन आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघतोय ह्या गाड्याचं सुशोभीकरण आणि संवर्धनाचं काम चालू आहे. त्याची डागडुजी करून पूर्ण ते बनवत आहेत. तर मित्रांनो, आता आपण आहोत झेंडा बुरुज जो आहे त्याचा जो खालचा भाग आहे तिथे आहोत. तर आपण तो बघ. तर ही तटबंदी आहे झेंडा बुरुज तर, आणि त्याची ही तटबंदी आहे बाजूला, मी बघू शकता. आता आपण उभे आहोत झेंडा बुरुजावर. तिथून असा काही गडाचा पूर्ण आढावा आपण घेऊ. सहज
लक्ष ठेवू शकतो त्या बुरुजावरून. अगदी आंबेनळी घाट इथून पूर्णपणे दिसतो. तर आता आपण आहोत एक दुसऱ्या बुरुजावर. तिथून आपल्याला झेंडा बुरुज दिसतोय. तो माझ्या मागे आहे, तो झेंडा बुरुज आहे. तिथे जे काम चाललं आहे तिथूनच खाली पाण्याचं टाकं आहे एक, आणि असा काहीसा व्ह्यू आहे गडावर. इथे गडावर खूप सारी घरं आहेत, वस्त्या आहेत आणि दुकानं आहेत. आणि वर जो आपण रस्ता बघत आहोत तो ते जे मंदिर आहे ते आहे तुळजाभवानी मंदिर. तर आता आपण आलेलो आहोत बालेकिल्ल्याच्या येथे. हा तो दरवाजा आहे माझ्या मागे, बालेकिल्ल्याचा दरवाजा. बालेकिल्ल्यावर म्हणजे धान्य कोठार असेल, जे काही धान्य कोठार, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या बालेकिल्ल्यावर आहेत. आणि सदर असेल, जे काही असेल ते बालेकिल्ल्यावर आहे. आणि तिथेच हे हनुमानाचं मंदिर आहे. तर आता आपण आलेलो आहोत केदारेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर केदारेश्वर जे मंदिर आहे त्याचा इतिहास इथे लिहिलेला आहे. सन 1965 साली ही म्हणजे जे शिवलिंग आहे ते सापडलेलं गडाचं बांधकाम करताना. तर आता आपण हे जे समोर जे दिसत आहे ते भवानी बुरुज आहे आणि तिथेच भवानी देवीचं मंदिर आहे. आणि ह्या साईडला पण एक बुरुज आहे, ते आहे सूर्य बुरुज. इथून आहे ती चोरवाट आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण आहोत चोर वाटेवरून. ही जी चोरवाट आहे तिथून तुम्ही बघू शकता. इथून लोक असेल फिरून त्या दुसऱ्या बुरुजावर जायचे. बालेकिल्ल्यावर आलात तर आता तिथे एक गार्डन उभारलेलं आहे तिथे. तर तिथे महाराजांचा पुतळा आहे आणि असं एक गार्डन उभारलेलं आहे. कारण की आता बालेकिल्ल्याचे जे काय अवशेष आहेत ते राहिलेले नाहीत, फक्त बुरुज त्यांचा जो ढाचा आहे तोच आहे. तर आता आपण आलेलो आहोत भवानी मंदिराच्या इथे. माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे भवानी मंदिर. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, पण सुंदर अशी भवानी मातेची मंदिर आहे इथे. भवानी मंदिराच्याच एक्झॅक्ट बाजूला हस्तकला प्रदर्शन म्हणजे इथे एक दुकान आहे. तिथे आपण वेगवेगळ्या हँडमेड गोष्टी, लाकडाची खेळणी बोला किंवा ताटं, चमचे आणि हँडक्राफ्ट बॅगा इथे भेटतात. तर मित्रांनो, प्रतापगड करून झाल्यावर आता आम्ही आलेलो आहे उंबरठ या गावी, जेथे आहे वीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी. तुम्ही गुगल मॅपवर जर लोकेशन टाकलं तर तुम्हाला जरूर रस्ता दाखवेल, जे की कापडवरून आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे. म्हणजे आंबेनळी घाट उतरून झाल्यावर खाली जी गावं लागतात तिथूनच हे गाव जवळ आहे उंबरठ. तर मित्रांनो, प्रतापगड व तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आणि वाटेत हे जे हॉटेल आहे तिथे थांबलो आणि जेवलो. आणि आता आम्ही फायनली निघतो आहे. इकडचं जेवण ठीक होतं, तुम्ही पण ट्राय करा. म्हणजे प्राईस पण एकदम कमी दरात आहेत, एवढा हे नाही, बट टेस्ट चांगली होती. तर तुम्ही विजिट करा. तर
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कळवा आम्हाला. लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.